उपस्थित अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार ज्या माणसाच्या नावाची या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेचं दैवत आचार्य बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे शिक्षणाची गंगोत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन प्रज्वलन या ठिकाणी माननीय खासदार निलेश लंके साहेब या मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब, आदरणीय शंभू उमाळकर, आदरणीय विजय चंभोरे साहेब, आदरणीय लक्ष्मणजी घुमरे साहेब, आदरणीय देवंत भाऊ पवार, आदरणीय सप्तशृंगी महिला अर्पण परिवाराच्या अध्यक्ष आमच्या भगिनी आदरणीय माधुरीताई पवार या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतील अशी त्यांना विनंती करतो. विनंती असेल मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी जिच्या कुशीतून स्वराज्याचं दिव्य स्वप्न साकार झालं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेचं पूजन तुम्हाला सर्वांना जगण्याचा आणि घटनेचा अधिकार ज्या महामानवांनी दिला विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी सुद्धा या ठिकाणी झाला आहे. शब्दांचा दाखला देणारा हा पत्रकारांचा सन्मान सोहळा माननीय खासदार निलेश लंके साहेब, माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब, माननीय शंभू उमाळकर, माननीय लक्ष्मणराव घुमरे साहेब, माननीय विजय चंभोरे, माननीय नंदूभाऊ भोळे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक या ठिकाणी उपस्थित होणारी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी सप्तशृंगी महिला अर्पण परिवाराला अगत्याची आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे. कोणत्या फुलावर कळते कोणत्या फुलीची बातमी वाटेत धरा उचलाया लागते दगडाची छाती परंतु कोणता होता शब्दांना फुटली पाडे शब्दांची मूळपक्ष अर्थाची भित्ती गाडे माझ्या विकासाचे वृद्ध संतांचे विनावे माझ्या विकासाचे वृद्ध संतांचे विनावे वाळल्या वेळीच माझ्या अमृताचे फुले आहे आशाच्या अंबराने ढेकसवाचा शब्द व्हावा स्वर्गवासा माझा रोज वाहतूक यात राहावा स्वर्गवासा माझा रोज वाहतूक यात राहावा हीच सप्तशृंगी महिला अर्पण परिवाराची ठेवण या ठिकाणी उपस्थितांच्या मांडियाळीमध्ये या ठिकाणी होते आहे. विनंती असेल मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवरांना मी सुरुवातीला सांगितलं की दुःखवल्या माणसांचे दुःखवले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना कोणती न जात त्यांची साहेब नमस्कार. सप्तशृंगी महिला अर्पण परिवाराच्या सर्व संचालक मंडळांना विनंती करतो महोदयांना विनंती करतो की आपण मंचाच्या बाजूला या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यांच्या नावाचा नामोल्लेख माननीय विष्णुभाऊ वाळके संस्थापक उपाध्यक्ष माननीय नामदेवजी राठोड साहेब, माननीय मणिजी दोटे, माननीय श्रीराम पवार सर, माननीय राजूभाऊ देवकर, माननीय मनोहरजी रोडके, माननीय राजेंद्रजी गायकवाड, माननीय गजानन भाऊ खेते या संचालक बांधवांना विनंती करता आपण स्टेजच्या बाजूला यायचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं दुःखवल्या माणसांचे दुःखवले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना कोणती न जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना दुःख भेटले दोन अश्रू माणसांचे माणसांना दुःख भेटले दोन अश्रू माणसांचे माणसांना ज्या माणसानं सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा गवगवा न करता दीनदलित दुःखितांचे अश्रू स्वतःचे समजून घेतले असा देव माणूस माननीय देवंत भाऊ पवार यांच्या नावाचा जो गवगवा करत असताना या ठिकाणी देवंत भाऊ पवार फाउंडेशनचं लोकार्पण या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी अंभोरे, त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती माननीय मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थजी खरात साहेब, त्याचप्रमाणे मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण देवानंद पवार फाउंडेशनचे या ठिकाणी लोकार्पण करावं. माननीय गजाननतात्या कोपाळ ज्येष्ठ नेते, माननीय सागर पाटील माजी सभापती पंचायत समिती मेहकर, माननीय प्रमोद बाप्पू देशमुख अध्यक्ष बुलढाणा ग्रामीण पत्रकार संघ, माननीय सिद्धेश्वर भाऊ पवार ज्येष्ठ पत्रकार, माननीय वसंत बाप्पू देशमुख सरचिटणीस बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी, माननीय नंदुभाऊ गोरे, माननीय नाजिमभाई कुरेशी, माननीय दिगंबरजी मवाळ, माननीय दत्ताभाऊ घनवट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय संजयजी वडतकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य, माननीय किशोरभाऊ गारोळे शहर अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय आकाशजी घोडे, माननीय आशिषजी भारते साहेब, माननीय वीरेंद्रजी ढोळगे, माननीय योगीराजजी गाडेसाहेब महानगरपालिका अहिल्यानगर सदस्य, माननीय सचिनजी गवारे पाटील अहिल्यानगर या मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. दुःखितांचा सार देत असताना संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी शब्दामध्ये उभ्या आयुष्याची जाणीव करून दिली. अकल्प आयुष्य भावे त्या कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची वदा नव राजासा, माझ्या विष्णू दासा भाविकाशी. हाच सार्थ सामाजिकतेचा सार देणारा माणूस देवानंद भाऊ पवार फाउंडेशनचं या ठिकाणी मान्यवरांच्या या ठिकाणी शुभस्थ लोकार्पण झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून सुद्धा आपण या देवानंद भाऊ पवार फाउंडेशनचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी आजच्या पत्रकार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आदरणीय विजयजी अंभोरे साहेब यांचे स्वागत माननीय देवानंद भाऊ पवार करतील अशी मी आता विनंती करतो. माननीय नाथासाहेब कृपाळ राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी यांच्या ठिकाणी शब्दसंग्रहाने शब्दशून्य महिला परिवाराच्या वतीने आपल्या तालुक्यातील लाडकी आमदार आदरणीय सिद्धार्थजी रामराव यांच्या हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सर्व महापुरुषाचं पूजन झालेलं आहे. आणि पुढील कार्यक्रमाला लगेच आपण काही वेळातच या ठिकाणी सुरुवात होणार आहे. धन्यवाद. यांच्या ठिकाणी स्वागत.